लहान असताना पोरं इतकी ऍक्टिव्ह हुशार असतात ना, जे सांगेल का नाही ते ऐकतात पण आणि जे शिकवेल ते पण लक्षात पण ठेवतात. ते कोणते तुम्हाला पुढे सांगतात. त्याच्या अगोदर 2-3 दिवस झाले इतकी थंडी पडाली ना, चेहरा आणि पूर्ण हातपाय नाही पूर्ण ड्राय झालेले असतात. म्हणून म्हणलं चला मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग छान अशी देवपूजा करून घेतली. रात्रीच्या 2 चपात्या उरलेल्या होत्या, मग त्याचाच नाश्ता करून घेतला आणि गच्चीवरती गेलेली खूपच थंडी वाजत होती म्हणून तर कबुतरांचा कळप ना इतका फिरत होता ना. त्याच्याबरोबरच बिल्डिंगच्या वरूनच ना हेलिकॉप्टर पण जात होतं. तिथून खाली आली आणि त्याच्यानंतर भाकरी आणि मला कांद्याची पात बनवायची होती. सकाळी गवारीची भाजी आणि चपाती डब्यासाठी बनवलेली होती. भाकरी कांद्याची पात बनवून घेतली. त्याच्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आणि मग जेवण केलं. संध्याकाळच्या वेळेला पण भरपूर असं वारं वगैरे येत होतं आणि थंडी वाजत होती म्हणून म्हणलं चला सूप थोडंसं गरम गरम पिऊया म्हणजे बरं वाटेल. हे कलरफुल बघितल्यानंतर ना तनिषला पण प्यायची इच्छा झाली, पण काय माहिती त्याला आवडलं का नाही, पण ते व्हिडिओ समोर तर चांगलं झालं असं म्हणत होता. त्याच्यानंतर तिने टॅब खराब केलेला तनिषनं आणि त्याच्यामध्ये लहानपणीचं व्हिडिओ भरपूर होतं, पण ते मावशिवाय चालतच नाही, स्क्रीन त्याची कामच करत नाही. तर त्याला व्हिडिओ लावून दिलेलं, म्हणलं बघ तू लहान असताना किती छान अभ्यास करत होतास, आता अजिबात अभ्यास वगैरे करत नाहीस. पण त्याला ना माझं काही खरं वाटतच नव्हतं, हा मी नाहीच असं म्हणत होता. तर इतकं छान ऍक्टिव्ह पण होता आणि अभ्यास वगैरे पण छान करत होता आणि जे काही शिकविल ना ते लक्षात पण ठेवत होता. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. लहान असताना पोरं इतकी ऍक्टिव्ह हुशार असतात ना, जे सांगेल का नाही ते ऐकतात पण आणि जे शिकवेल ते पण लक्षात पण ठेवतात. ते कोणते तुम्हाला पुढे सांगतात. त्याच्या अगोदर 2-3 दिवस झाले इतकी थंडी पडाली ना, चेहरा आणि पूर्ण हातपाय नाही पूर्ण ड्राय झालेले असतात. म्हणून म्हणलं चला मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग छान अशी देवपूजा करून घेतली. रात्रीच्या 2 चपात्या उरलेल्या होत्या, मग त्याचाच नाश्ता करून घेतला आणि गच्चीवरती गेलेली खूपच थंडी वाजत होती म्हणून तर कबुतरांचा कळप ना इतका फिरत होता ना. त्याच्याबरोबरच बिल्डिंगच्या वरूनच ना हेलिकॉप्टर पण जात होतं. तिथून खाली आली आणि त्याच्यानंतर भाकरी आणि मला कांद्याची पात बनवायची होती. सकाळी गवारीची भाजी आणि चपाती डब्यासाठी बनवलेली होती. भाकरी कांद्याची पात बनवून घेतली. त्याच्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आणि मग जेवण केलं. संध्याकाळच्या वेळेला पण भरपूर असं वारं वगैरे येत होतं आणि थंडी वाजत होती म्हणून म्हणलं चला सूप थोडंसं गरम गरम पिऊया म्हणजे बरं वाटेल. हे कलरफुल बघितल्यानंतर ना तनिषला पण प्यायची इच्छा झाली, पण काय माहिती त्याला आवडलं का नाही, पण ते व्हिडिओ समोर तर चांगलं झालं असं म्हणत होता. त्याच्यानंतर तिने टॅब खराब केलेला तनिषनं आणि त्याच्यामध्ये लहानपणीचं व्हिडिओ भरपूर होतं, पण ते मावशिवाय चालतच नाही, स्क्रीन त्याची कामच करत नाही. तर त्याला व्हिडिओ लावून दिलेलं, म्हणलं बघ तू लहान असताना किती छान अभ्यास करत होतास, आता अजिबात अभ्यास वगैरे करत नाहीस. पण त्याला ना माझं काही खरं वाटतच नव्हतं, हा मी नाहीच असं म्हणत होता. तर इतकं छान ऍक्टिव्ह पण होता आणि अभ्यास वगैरे पण छान करत होता आणि जे काही शिकविल ना ते लक्षात पण ठेवत होता. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.